रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी नामदेव शंकर गोंधळी. जवळजवळ 4 वर्ष या जमिनीची लढत आहे मी. तर आता 10 जानेवारी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय पनवेल याची 10 तारखेला आहे. त्याचं आता नवीन मी वकील पण बदलणार आहे. आणि आता तर मी ते वकिलाचं काम मला जेवढं जमलं तेवढं मीच करतो. कारण जेवढे अपील अर्ज आहेत सन्माननीय चंद्रशेखर पवार साहेब यांनी 10वी पत्रकार परिषद अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय इथं झालेल्या त्याचं जे चौकशी लावली साहेबांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी, अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजयजी शिर्के साहेब यांच्या सहीचे पत्र आहे ते. आणि चंद्रशेखरजी पवार साहेब यांचं पण ते 4 पाणी त्यांनी पाठवलेलं आहे या दोघांच्या सहीचं. तर त्याच्या अनुषंगाने संपूर्ण चौकशी चालू आहे. अपील अर्ज पण मीच केलेले आहेत. कारण हा वकील आहे ना चांगले काहीच करत नाही, याची मी आता तक्रार करणार आहे त्यांच्या याला कक्षाला. तर संपूर्ण अपील अर्ज मी केलेले आहेत खंडपीठ कोकण भवन. तर आता त्या अनुषंगाने सदर प्रकरण आता उपजिल्हाधिकारी सन्माननीय उपजिल्हाधिकारी मेट्रो सेंटर क्रमांक 1 पनवेल श्री दत्तात्रय नवले साहेब, मी तर त्यांना आता ही पदवी दिली की ब्रह्मा विष्णू महेश जी.आर. पाटील साहेब, अनिल नवले साहेब, आमचे आशास्थान बाळरावजी पाटील साहेब यांना मी ब्रह्मा विष्णू महेश ही पदवी दिलेली आहे. पण आता त्यांचं रूप एकत्र दत्तात्रय नवले साहेब हेही माझ्या पाठीशी आहेत असं मला वाटू लागलेलं आहे. कारण त्यांच्या हावभाव शैलीवरनं आता कालच परवा दिवशी मला वाटतं कालच आता ही सुनावणी झाली. त्यावेळी माझा भाऊ सुनील परशुराम गुंते आला होता. हा 8 पानी अखत्यारपत्र त्यांनी संपूर्ण अर्ज केलेले आहेत. आणि विक्रांत संसाराची वकील आली होती. तर त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. मी तर त्या साहेबांना 4-5 वेळा माझी म्हणणं दिलेलं आहे आणि लेखी पण दिलेलं आहे. लेखी युक्तिवाद मी केलेला आहे. पण त्या अनुषंगाने त्यांचं पण आता त्या वकिलांनी दिलेलं आहे. कांबळे मॅडम म्हणून आहेत, त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं साहेबांना का आता क्लोज करा म्हणून. आणि तुम्ही हे तुमचा या द्या, उत्तर द्या, निर्णय द्या. तर मी सांगितलं नाही मॅडम, आता तुमचा काय हा युक्तिवाद आहे, लेखी तुमचे जे म्हणणं आहे हे मी वाचेन, त्याला तुम्हाला 5 तारखेला उत्तर देईन. मग साहेब ठरवतील. मला एवढे आशा निर्माण झाले का साहेब मला नक्कीच न्याय देतील. कारण साहेब दत्तगुरूसारखेच माझ्या पाठीशी आहेत. लोक आता बोलतात का त्या साहेबांची पण बदली होणार आहे. मी सांगा होऊ दे, पण दत्तात्रय नवले साहेब हे मला कोण नवीन साहेब येईल त्याला सुद्धा सांगूनच जाणार आहेत. तर नामदेव गोंधळी प्रामाणिक शेतकरी आहे, गरीब शेतकरी आहे, गरीब सुदामा आहे, त्याला द्या. मी त्यांना असं बोललो. कारण नवले साहेबांविषयी माझी भूमिका आता मला खरोखर ते देवच वाटतात. मला प्रामाणिक आहेत ते पण असं वाटतात. लोक काही बोलू द्या, त्यांची बोलतात आता बदली होणार आहे. होऊ द्या बरं, काय हरकत नाही. पण साहेब जाताना नक्कीच सांगतील का नामदेव गोंधळीला नवीन साहेब जे येतील त्यांना न्याय द्यायला सांगतील अशी निर्माण झाले. कारण सदर फसवणुकी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार अनुषंगाने झालेले आहे. कारण मी जमीन किती विक्री केली होती 1935, मी होतो आजारी. पण त्याने आता सिद्धार्थ नरेंद्र भल्लाला विकली होती. पण त्यांनी काय केलं, 20/11/2019 रोजीचा वचनचिठी करार VS 73-74-100 73-74-46 या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर असताना परत मी मरणार आहे असं समजून कोणीतरी त्यांना टीप दिली काय हा आजारी आहे, 17 ते 18 किलो माझं वजन कमी झालं होतं, करोनाचा काल होता, लोक मरत होते, हा पण मरून जाणार आहे, या हिशोबाने त्यांनी केलं होतं. पण मी वाचल्यामुळे त्यांनी आता वाढीव सातबारा केला आहे. पण त्यांनी काय केलं होतं, 20/11/2019 रोजीचा वचनचिठी करार असताना आणि मी प्रति गुंठा 4,30,000 प्रमाणे जमीन विक्री केलेली असताना परत त्यांनी 25 सप्टेंबर 2020 रोजीचा श्री विक्रांत गिरीश संसार यांच्याबरोबर माझा वचनचिठी करार दाखवलेला आहे. म्हणजे त्यांनी सरकारी कागदपत्र इथं पण बदल केलेला आहे. हां, आता त्यांनी काय केलं, तिथं मी 2,15,000 गुंठ्याने जमीन विक्री केली आहे. आणि हे लोकांना काय सांगतात का स्टॅम्प ड्युटी कमी करण्यासाठी, अरे त्याच्यात पण त्यांनी कमी केलं आहे. परत मला 18,000 दिलेत.
18,000 असे दिले, ब्लॅक व्हाईट असं दाखवलेत. तर हे संपूर्ण त्यांची चोरी कबूल आलेले आहे. तो भल्ला आमच्या गावातल्या एजंटला सांगतो, नितीन त्या पिंट्या बोलतो, पिंट्या के साथ में आ जा. अरे तू क्या हे आहेस क्या, राजा लागून आलास का. म्हणजे श्रीकृष्णाचे जे हे होते भक्त सुदामा, आता सुदामाचेच माझा रोल आहे. तर तो राजाच जसा काही त्याला वाटतो, माझ्या इथे ये, तुझ्या इथं काय येईन मी, तुला राजा लागून आलास. तर आता त्यांनी काय केला, सर्वांनाच मोठी लाच दिलेली आहे. सर्वांना म्हणजे आता त्यात मी काल तिथं लेखी वाचलं, मी कांबळे मॅडम आहेत, रेश्मा कांबळे, त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे का खरेदी खत आहे झालेलं आहे, नामदेवनी संपूर्ण पैसे घेतलेले आहेत. पण मी त्यांनी 38 गुंठ्याचे पैसे घेतले असं दाखवलं आहे. पान नंबर 16-39 नमूद आहे हे. पण हे त्यांनी कुठेतरी मी मरून जाणार आहे अशा हिशोबात केलं होतं. पण मी आजारातून बरा झाल्यावर त्यांनी वाढीव सातबारा केला आहे. तर माझे चुलतेसुद्धा आता घाबरलेले आहेत. ते म्हणतो नामदेव बोलतो आमची बदनामी करतो. मी त्याला बदनामी करतो तुमची. अरे तुम्ही लेखी पुरुषीवर सही केली नसती ते घडलंच नसतं. त्या लेखी पुरुषीच भल्ल्याने आणले होतं, तसं काय मोठा राजाच वाटतं आणि लोकांना विकत घेतो. तर त्यांनी काय केलं आहे, त्याने पैसे देऊन यांना त्यांना मॅनेज केले आहेत सगळ्यांना. त्यात त्यांनी निबंधक पनवेल 3 वर्ग 2 यांनाही मॅनेज केलेलं आहे. व त्यांनी खरेदी खतात त्यांनी बघायला पाहिजे ना बाबा, खरेदी खतात जोडलेला नकाशा, विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेला तेच पण हे त्यांनी बघितलंच नाही. आणि त्यांनी बेकायदेशीर नकाशा 20/11/2019 रोजी काढलेला. आणि हा नंबर कशाचा आहे, वचनचिती कराराचा आहे. मग त्यांनी तिथे तो बदलले असतं ना, मी मेलो असतो तर. आणि बोलायला कोण होतं, त्यांनी सगळे त्यांच्या बाजूने आहे ते, माझ्या बाजून बोलायलाच कोण नाही ना. तर त्यांनी 19.35 या खरेदी खताने विक्री केली आहे असं लिहिलं आहे लेखी पुरुषीवर. आता 19.35 हे क्षेत्र आहे आमचं, खरेदी खताचा नंबरच नाही तो. म्हणून हे त्यांनी फोडला असताना त्याचा नंबर टाकला असता, खरेदी खताचा 49/57/2020 हे टाकून त्यांनी संपूर्ण बरोबर केलं असतं. हा लेखी पुरुषीच्या अनुषंगाने तहसीलदारावर हे करण्यासाठी, याला निलंबित करण्यासाठी, भूमी अभिलेख भालेराव साहेब यांना निलंबित करण्यासाठी मी तक्रार अर्ज केले आहेत. कोणाला केले आहे, आत्ताच 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. आणि एक माहिती अधिकार पण टाकलेला आहे 28/1/2025 रोजीचा अर्ज. इकडे आलाच नाही तो अजून. ते कोणतरी नेते लोक ते मध्ये आडवीत असतील. आता माहिती अधिकार टाकली, त्यांना बघायलाच लागेल. हां, तर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार अनुषंगाने ही माझी फसवणूक झालेली आहेत. हे आता प्रशासनाने व पोलीस डिपार्टमेंटने सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन गाडगे साहेब यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद करा. आता त्यांच्याकडे आता मी रिसिव्ह कॉपी आणले, त्यांना देणारच आहे. त्यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, कारण हे साहेबांकडेच आहे. नितीनजी ठाकरे साहेब माझे पाठीचे आहेत, संभाजी शेलार साहेब आहेत, राजपूत साहेब आहेत, गाडगे साहेबांनी मला आशीर्वाद दिला. हे करण्यासाठी मी लढाच देणार आहे मोठा. त्याच्यात काय होईल सांगता नाही. मोठी लढाई होणार आहे बाजीप्रभूसारखी. त्यांनी समजू नये, वाटतं तेवढं सोपं नाही त्यांना. त्या भल्लाने विचार करावा. त्यांनी सांगितलं होतं सिद्धार्थ विक्रांतगिरी संसाराला का बाबा हे मरनेवाला आहे, दोनों हिस्सा तुम्हारे नाम पे हो जाएगा. त्याकडनं त्यांनी पैसे उकळले असतील बरोबर आणि त्याच्या नावावर 2 हिस्से केलेले आहेत. पण मी बरा झाल्यामुळं त्यांनी वाढीव सातबारा केलेला आहे. म्हणून प्रशासनाने सुद्धा दखल घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नमस्कार.